ठीक आहे. सगळं क्लिअर आहे, स्पष्ट आहे? येस. तर आपण डिस्ट्रिक्ट जजच्या आपल्या एक्झामला इंडियन एव्हिडन्स ऍक्टवर कोणते कोणते प्रश्न आलेत, ठीक आहे, हे आपण समजून घेतोय. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक ट्रेंड लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्टची तयारी आपल्या डीजेच्या एक्झामसाठी आपण करायला पाहिजे. हे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरू केलेलं आहे. मला कोणी सांगता का कुठपर्यंत सेक्शन म्हणजे क्वेश्चन्स बघितलेत आपण? ठीक आहे, तर इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आता 16 नंबर पासून जे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. एव्हिडन्स ऍक्ट जसं आपण बघितलं की खूप सारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. म्हणजे आपण ट्रेंड बघितला, त्याच्यामध्ये सुरुवातीला कसे डेफिनेशन्स वगैरे प्रश्न विचारलेले आहेत. आता इथून पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर तुम्हाला हा 16 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. वेन ए क्वेश्चन इज वेदर मॅन इज अलाइव्ह ऑर डेड. ठीक आहे, म्हणजे सरळ साधा प्रश्न आहे. तुम्हाला विचारलेला आहे की प्रिझम्पशन तो अलाइव्ह म्हणजे तो जो डेड झालेला आहे हे प्रिझ्युम कधी त्याच्यामध्ये केलं जाईल. तर तो 7 वर्षाचं जर समजा हे झालं, 7 वर्ष जर त्याला कुणी ऐकलेलं नसेल तर अशा वेळेस ते प्रिझ्युम केलं जाणार आहे. तसा सोपा सरळ साधा पानसर प्रश्न आहे. जास्त डिस्कस वगैरे वेळ घालण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे असे साधे प्रश्न आपल्याला विचारले जातात. म्हणजे सरळ साधा प्रश्न आहे आणि आपण आपल्या क्लासमध्ये तसं हे चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. मी तुम्हाला व्यवस्थित आपण एक लिस्ट लिहून घेतलेली आहे की कोणत्या कोणत्या एक्सेप्शन मध्ये हिअर्स एव्हिडन्स ऍडमिसिबल असतो. याची आपण एक क्लासमध्ये ऑलरेडी आपण एक लिस्ट प्रिपेअर केलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते एक्सेप्शन आहे? तर डाईन डिक्लेरेशन जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सेप्शन टू द हिअर्स एव्हिडन्स. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी डाईन डिक्लेरेशन असं उत्तर आहे. तसं पाहायला गेलं तर एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन वगैरे जे आहे हे सुद्धा एक प्रकारचं एक हिअर्स एव्हिडन्सला कन्फेशन म्हणून घेतलं जातं. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे कन्फ्युजन करणारे प्रश्न तुम्हाला दिसतील, ठीक आहे, याच्या ठिकाणी इथे तुम्हाला ऑल ऑफ द अबो असतं तर अजून काहीतरी वेगळा विचार करावा लागला असता. पण इथे जर तुम्हाला असं दिसतंय की आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर कोणतं आहे, तर ते आहे डाईन डिक्लेरेशन. डाईन डिक्लेरेशन जास्त केसेसमध्ये हिअर्स एव्हिडन्स म्हणून ऍडमिसिबल असतं. ठीक आहे, आता डीजेची एक्झाम असू द्या किंवा जेएमएफसीची एक्झाम असू द्या, बऱ्याच वेळेस असं होतं की ऑप्शन जे बनवलेले जातात ते एवढे असे प्रॉपर बनवले जात नाहीत. आता एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे हिअर्स एव्हिडन्स म्हणून त्याच्यामध्ये दिलं जाऊ शकतं कोर्टासमोर. ठीक आहे, असं होऊ शकतं. पण तरी सुद्धा जर तुम्ही पाहायला गेलं तर आपल्याला इथे जर हे उत्तराचं बघायला गेलं तर मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर त्याच्यामध्ये कधीही डाईन डिक्लेरेशनच असेल. कारण डाईन डिक्लेरेशन जास्त चर्चेमधले असतं आणि मरताना तो व्यक्ती मरून गेलेला असतो आणि ते कुणीतरी डॉक्टरने वगैरे ऐकलेलं असेल तर डॉक्टर आपल्याला सांगत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये डाईन डिक्लेरेशन जास्त मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर आहे. तुम्हाला जिथे कुठे अशी परिस्थिती निर्माण होईल पेपर सोडवत असताना की दोन्ही उत्तर सारखे वाटतात, तर मोस्ट अप्रोप्रिएट तुम्हाला निवडावं लागेल आणि त्यानुसार डाईन डिक्लेरेशन हे या ठिकाणचं उत्तर आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनला मुळातच व्हॅल्यू कमी असते आणि जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर साहजिकच आहे, ज्याच्या समोर केलं तोच कोर्टासमोरून सांगत असतो. त्याच्यानंतर तुम्ही एफआयआर जर बघितलं, एफआयआर इज अ यूज फॉर द कोरॅबोरेशन अँड कॉन्ट्राडिक्ट द एव्हिडन्स ऑफ मेकर ऑफ देअर ऑफ. ठीक आहे, ज्याने केलेलं आहे त्याला तुम्ही कॉन्ट्राडिक्शन आणि कोरॅबोरेशन साठी वापरू शकता. हेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटी जे स्टेटमेंट एका व्यक्तीने केलेलं आहे, जे तुम्ही रायटिंग मध्ये रिड्यूस केले, ते तुम्ही 145 प्रमाणे तुम्ही दोन्ही गोष्टींसाठी वापरू शकता. तेच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 90चा तुम्हाला किती ड्युरेशन आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे, 30 इयर्स. ठीक आहे, आणि तुमच्या लक्षात असेल का नसेल, हा प्रश्न आपण काल पण बघितला होता. हा सेकंड टाइम तुम्हाला ड्युरेशन विचारलेला आहे. 30 इयर्सचा ड्युरेशन तुम्हाला हा दुसऱ्या वेळेस आपल्याला म्हणजे डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. अशा प्रकारचे ड्युरेशन जेवढे असतील आपल्याला एव्हिडन्स ऍक्टमध्ये ते सगळे पण आपल्याला काढावे लागतील. ठीक आहे, 7 इयर्सचं आपण बघितलं, 30 इयर्सचं आपण बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ते लाईव्ह आहे का नाही त्याच्यासाठी सुद्धा 30 इयर्सचं एक ड्युरेशन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे असेल तर 5 इयर्सचं त्याच्यामध्ये ड्युरेशन आहे. या प्रकारचे सगळे ड्युरेशन जे आहे, डावरी डेथ वगैरे असेल तर 7 इयर्सच्या मध्ये झाला पाहिजे मॅरेजच्या. हे अशा प्रकारचे सगळे ड्युरेशन एमसीक्यू ला विचारायला सोपे असतात. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी आपल्याला याची सुद्धा करावी लागेल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जर आपण बघितला, सेक्शन 30 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तुम्हाला विचारलेला आहे. आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं जॉईंट ट्रायलचा अतिशय सुंदर आणि कॉम्प्लिकेटेड प्रश्न आपल्याला विचारला होता. जॉईंट ट्रायल वगैरे जर समजा असेल, एखाद्या कोअॅक्युजचं कन्फेशन दुसऱ्या कोअॅक्युजच्या विरोधात कधी रिलेव्हंट असतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं सेक्शन 30 मध्ये आपल्याला, ठीक आहे, टोटल 3 रिक्वायरमेंट दिलेले आहेत. ठीक आहे, देअर शुड बी जॉईंट ट्रायल. ठीक आहे, त्यानंतर इट मस्ट बी फॉर द सेम ऑफेन्स आणि स्टेटमेंट जे आहे ते, ठीक आहे, दोन्ही कोअॅक्युजला अफेक्टिंग असलं पाहिजे. दोन्ही कोअॅक्युजला सेम प्रमाणे त्याच्यामध्ये अफेक्टिंग असलं पाहिजे.
तरच त्याच्यामध्ये आपल्याला हा जो हे जे जॉईंट ट्रायल आहे, एका कोॲक्यूजचं जे कन्फेशन आहे हे दुसऱ्या कोॲक्यूजच्या विरोधात त्याच्यामध्ये रिलेव्हंट असतं. काय म्हणतात सर, क्वेश्चन नंबर 16 परत रीड कराल का? सेक्शन नंबर 16 मध्ये काय झालं? येस, काय हरकत नाही, आपण परत बघूया, तुम्हाला लक्षात नसेल आलं तर. सेक्शन 16 मध्ये सरळ साधी गोष्ट आहे. द क्वेश्चन वेदर मॅन इज अलाइव्ह ऑर डेड, इट इज शोन दॅट ही वॉज अलाइव्ह विदिन द बर्ड. जर हे तुम्ही जर हे पोर्टासमोर प्रूव्ह केलं की तो जिवंत आहे, म्हणजे 30 वर्षामध्ये कधीतरी तो जिवंत होता, हे जर प्रूव्ह केलं तर तो लाईव्ह आहे असं प्रूव्ह होतं. म्हणजे देर इज अ प्रिझम्पशन ऑफ लाईफ, आणि डेथ आपल्याला त्याच्यामध्ये प्रूव्ह करायला लागते. मग डेथ प्रूव्ह करण्यासाठी अँड विदिन द प्रूव्हिंग देन ही इज डेड, आणि जर जो जो कोणी आहे त्याच्या अपोजिट मध्ये जो म्हणतो की हा मेलेला आहे, तर डेड प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला 7 वर्षामध्ये प्रूव्ह करायला लागतं. एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, तसं सरळ साधा प्रश्न आहे, तसं कॉम्प्लिकेटेड असं काही नाहीये. जर लाईफ प्रूव्ह करायची असेल तर 30 वर्षामध्ये कधीतरी जिवंत आहे असं प्रूव्ह केलं पाहिजे, आणि डेथ प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला 7 वर्षामध्ये त्याला कोणी ऐकलेलं नाहीये, एवढंच प्रूव्ह करायचं फक्त. त्याच्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशन बाय सबसिक्वेंट इव्हेंट. ठीक आहे, हा सुद्धा जवळपास तिसरा प्रश्न आहे तुमच्या या डिस्कवरी पंचनामावर विचारलेला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं कन्फेशन मध्ये सेक्शन 27 खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे, काल परवा सुद्धा आपण याच्यावर 1-2 प्रश्न बघितले, आणि हा तिसरा प्रश्न जवळपास तुम्हाला डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशन बाय सबसिक्वेंट इव्हेंटवर आपल्याला डिस्ट्रिक्ट जजला आपल्याला विचारलेला आहे. आणि विचारले काय, तुम्हाला फक्त सेक्शन नंबर विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल डीजेच्या आपल्या परीक्षेला, की आपल्याला सेक्शन नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला असा काही ऑफिशियल सिलेबस दिलेला नाहीये, त्यामुळे डीजेचे पेपर आपला जेवढा पुढे जाईल तेवढे नवीन कायदे आपल्याला लागू होण्याचे चान्सेस आहेत. नवीन कायद्यांचे सुद्धा सेक्शन नंबर तुम्हाला माहिती करावे लागतील. ठीक आहे, डीजेच्या परीक्षेला सुद्धा असं डोक्यात अजिबात आणू नका की आपलं नोटिफिकेशन खूप अगोदर आलेलं आहे त्यामुळे आपल्याला अगोदरचा सिलेबस आहे. तुम्हाला अगोदरचा सिलेबस दिलाय का त्यांनी? ठीक आहे, कुठला सिलेबस दिलेला नाहीये. आपल्या सिलेबसला प्रिझम्पशन काय आहे, डीजेच्या सिलेबसला कोणता सिलेबस असेल, तर जो सिलेबस सध्याच्या काळामध्ये लागू असेल तो सिलेबस डीजेचा सिलेबस असेल. ठीक आहे, जे जे कायदे सध्याच्या काळामध्ये रिलेव्हंट असतील तर ते रिलेव्हंट म्हणजे त्याच कायद्यानुसार असणार आहे. आता प्रेसिडेंटची सही पण झालेली आहे, त्यामुळे आपल्याला नवीन कायद्याचे सुद्धा जे सेक्शन्स असतील हे सुद्धा आपल्याला चार्ट वगैरे बनवून किंवा रिव्हिजन करून परत परत आपल्याला क्लासमध्ये त्याचं ब्रशअप करून आपल्याला ते सगळे सेक्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने पाठ करावे लागतील. कन्सेप्ट तर आपले सगळे क्लिअर होत आहेतच, कन्सेप्ट तर आपले क्लिअर झालेलेच आहेत, पण नवीन सेक्शन नंबर सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. असं डोक्यात अजिबात आणू नका की नवीन कायद्याचे नवीन सेक्शन नंबरवर प्रश्न विचारायचे नाहीत, विचारू शकता. ठीक आहे, तरी लक्षात ठेवा, जर परीक्षेचा ट्रेंड आहे सेक्शन नंबर विचारायचा तर तुम्हाला विचारायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर द स्टेटमेंट ऑर फॅक्ट्स ऑफ अन अक्यूज इन अन ऍप्लिकेशन फॉर द प्ली बार्गेनिंग, हा थोडासा तिकडचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, थोडासा सीआरपीसीचा प्रश्न आलेला आहे हा. येस, सेक्शन 27 वर तुम्हाला हा चौथा प्रश्न आहे. ठीक आहे, आताच थोड्या वेळाखाली आपण बघितला सेक्शन 27 वर आपल्याला हा चौथा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे सेक्शन 27 मध्ये? डिस्कवरी ऑफ सम फॅक्ट विच पोलीस हॅड नॉट प्रिव्हियसली लर्न. पोलिसांना जे अगोदर माहिती नव्हता फॅक्ट, म्हणजे काहीतरी नवीन डिस्कवरी झाली असेल 27 प्रमाणे ते रिलेव्हंट असते, हेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे सरळ साधे प्रश्न 27 वर तुम्हाला आलेले आहेत. त्याच्यानंतर कन्फेशन ऑफ वन को अक्यूज इज ऍडमिसिबल अगेन्स्ट अनदर को अक्यूज इफ दे आर जॉईंटली ट्रायल फॉर द सेम ऑफेन्स. ठीक आहे, सेक्शन 30 तुम्ही पाहताय, तुम्हाला जवळपास हा सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये 3-4 वेळेस तुम्हाला सेक्शन 30 वर प्रश्न आलेले आहेत. 27 वर सुद्धा आपण बघतोय खूप सारे प्रश्न आलेले आहेत, आणि सेक्शन 30 वर सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, 2 सेलिब्रिटी सेक्शन ज्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला हे सगळे मागचे क्वेश्चनचं डिस्कशन बघणं गरजेचं असतं. रिपीटेड क्वेश्चन्स आहेत सेक्शन 27 वर, परत 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 प्रश्न आलेले आहेत. आणि 30 वर सुद्धा आपण पाहतोय खूप सारे प्रश्न झाले, 3-4 प्रश्न 30 वर पण झाले. त्याच्यानंतर इन ऑर्डर टू डिस्कवर ऑब्टेन प्रॉपर प्रूफ ऑफ अ रिलेव्हंट फॅक्ट, जज मे आस्क क्वेश्चन अबाउट एनी फॅक्ट. ठीक आहे, कोणत्या प्रकारचे जज प्रश्न विचारू शकतो, म्हणजे मॅजिस्ट्रियल क्वेश्चन जे आहेत आपले 165 एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कोणते विचारू शकतो, जजला रिलेव्हंट प्रश्न विचारायचे विचारू शकतो, इरिलेव्हंट प्रश्न विचारायचे विचारू शकतो. याच्यावर सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं प्रश्न आला होता. कालच्या लेक्चरमध्ये काय प्रश्न होता? प्रश्न असा होता की त्याच्यावर तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन करू शकता का, आणि दुसरं क्रॉस एक्झामिनेशन करता येतं विथ द परमिशन ऑफ द कोर्ट, तर त्याचं ते उत्तर होतं. अशा प्रकारच्या रिलेव्हंट किंवा इरिलेव्हंट प्रश्नावर जर समजा क्रॉस एक्झामिनेशन केलं तर सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर त्याच्यावर क्रॉस एक्झामिनेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे, विदाऊट कोर्टाच्या परमिशन आपल्याला ते क्रॉस एक्झामिनेशन करता येत नाही. तर दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसा सोपा प्रश्न होता.
त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर हा एक प्रश्न आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड आपल्याला वाटतो. काय विचारलंय? द प्रॉसिक्यूट इज ऑन पार विथ अन अकम्प्लिस. ठीक आहे, प्रॉसिक्यूट म्हणजे काय, कोणी सांगू शकतं? ठीक आहे, आणि इज ऑन पार विथ अन अकम्प्लिस. ठीक आहे, याचा अर्थ काय असतो, म्हणजे ज्याला आपण फिर्यादी वगैरे जसं आपण म्हणतो. ठीक आहे, हा अकम्प्लिस सोबतच त्याच्यामध्ये असणार आहे का? म्हणजे याचं हा जे सांगेल, ठीक आहे, हे एकदम अकम्प्लिस सारखी त्याची इव्हिडेन्शियल व्हॅल्यू असते का? ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, याचा अर्थ याची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू अकम्प्लिसची सेम असते का? ठीक आहे, ज्याने आता कंप्लेंट, समजा एखादा रेप ऑफेन्स आहे, ठीक आहे, ते तुम्हाला रेप ऑफेन्स बद्दल वगैरे सांगितलेलं आहे, तर जो म्हणजे अशा प्रकारचा जो इन्फॉर्मंट आहे किंवा जो फिर्यादी आहे, जो कंप्लेंट करतोय, त्याच्या एव्हिडन्सला तेवढीच व्हॅल्यू आहे आणि अकम्प्लिसच्या एव्हिडन्सला तेवढीच व्हॅल्यू आहे. हे स्टेटमेंट बरोबर वाटते का? अकम्प्लिसला आपण काय म्हणतो? 114च्या इलिस्ट्रेशन बी नुसार आपण काय म्हणतो? अकम्प्लिस इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. ठीक आहे, म्हणजे अकम्प्लिस जो आहे तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही असं आपण म्हणतो. पण तशा प्रकारची इव्हिडेन्शियल व्हॅल्यू म्हणजे प्रॉसिक्युटर्सला आपल्या असणार नाहीये, त्याला जास्त इव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे, कम्पॅरेटिव्हली त्याला जास्त इव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्याचा एव्हिडन्स त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, तो तुम्ही बाकी एव्हिडन्स सोबत कोरॅबोरेट करून वगैरे तुम्ही शिक्षा देऊ शकता. ठीक आहे, रेपच्या केसमध्ये तर फक्त आणि फक्त प्रॉसिक्युटर्सच्या एव्हिडन्सवरच त्याच्यामध्ये शिक्षा दिली जाऊ शकते. ठीक आहे, प्रॉसिक्युटर म्हणजे खास करून रेप केस मधला जो फिर्यादी असतो, ठीक आहे, फक्त आणि फक्त त्या महिलेच्या एव्हिडन्सवर त्याच्यामध्ये शिक्षा दिली जाऊ शकते. त्याच्यामुळे हे तर बरोबरच नाही की तुम्ही अकम्प्लिस सारखं तुम्ही एव्हिडेन्शियल व्हॅल्यू कम्पेअर करताय. त्याच्यानंतर द कोरॅबोरेशन टू अँड प्रॉसिक्यूट इज अ एव्हिडन्स इज अ नो सायनो कॉ नॉन. ठीक आहे, सायनो कॉ नॉनचा अर्थ कोणाला माहिती आहे? हे अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये माहिती असल्या पाहिजेत. कोरॅबोरेशन टू अ प्रॉसिक्यूट एव्हिडन्स इज नो सायनो कॉ नॉन इन अ रेप केसेस. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे, कोणी सांगू शकतं? ठीक आहे, इथे नो शब्द वापरलेला आहे. सायनो म्हणजे विदाउट विच इट इज नथिंग. ठीक आहे, म्हणजे कोरॅबोरेशन जर नसेल, आता हे बरोबर आहे का स्टेटमेंट सांगा? ठीक आहे, म्हणजे शब्दांचे अर्थ सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. शब्दांचे अर्थ सुद्धा खूप महत्वाचे असतात. अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज पण आपल्याला शिकाव्या लागतील. ह्या टर्मिनॉलॉजी जर माहिती नसतील तर उत्तर आपलं बरोबर येणार नाहीये. तुम्हाला जर सांगितलं, आता मी जर तुम्हाला हे सांगून जर विचारलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी जर असं म्हटलं, समजा रेप केस आहे, रेप केसमध्ये ती जी महिला आहे, विक्टीम आहे, ह्या विक्टीमच्या स्टेटमेंटला जर तुम्ही कोरॅबोरेट केलं नसेल तर त्या स्टेटमेंटला काहीच किंमत नाही. ठीक आहे, विदाऊट कोरॅबोरेशन त्या स्टेटमेंटला काहीच किंमत नाही विक्टीमच्या. असं म्हटलं तर हे बरोबर होईल का? ठीक आहे, असं म्हटलं तर बरोबर होणार नाही. पण इथे तुम्हाला नो सायनो कॉ नो असं दिलेलं आहे शब्द याच्यामध्ये. सायनो कॉ नॉन हे वेगळी टर्म आहे. याचा अर्थ काय, म्हणजे इथल्या इथंच कन्फ्युजन केलेलं आहे की नो जर शब्द नसता तर हे सुद्धा त्याच्यामध्ये काय असतं, फॉल्स असतं. पण इथे तुम्हाला नो असा शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे बरोबर स्टेटमेंट काय आहे, हे स्टेटमेंट जे आहे काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. इथे तुम्हाला जे विचारलेलं आहे की नो सायनो कॉ नॉन म्हणजे की याच्या विरोधात म्हणजे कोरॅबोरेशन जर नसेल तर त्या विक्टीमच्या स्टेटमेंटला, म्हणजे स्टेटमेंटचा स्पेसिफिक अर्थ काय आहे की कोरॅबोरेशन जरी नसेल तरी सुद्धा म्हणजे एकदम नथिंग असा, म्हणजे त्या स्टेटमेंटला काही किंमत नाही आहे असं आपण आपण या ठिकाणी म्हणणार नाही. ठीक आहे, जे विक्टीमचं जे स्टेटमेंट आहे ते विक्टीमचं स्टेटमेंट जरी कोरॅबोरेशन नसेल तरी सुद्धा त्याला किंमत आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि याचा तुम्ही नो हा शब्द जो तुम्ही काढून, म्हणजे जर तुम्ही इथं टाकल्यामुळे याचा अर्थ अशा पद्धतीने होतो. ठीक, आलं का लक्षात सर्वांच्या? कोरॅबोरेशन विक्टीमच्या स्टेटमेंटचं जर नसेल तरी सुद्धा याला किंमत असते. इथे तुम्हाला असं म्हटलं की म्हणजे नो सायनो क्वा नॉन. ठीक आहे, नो शब्द वापरल्यामुळे इट इज नथिंग जे आहे त्याच्या उलट होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे नो शब्द वापरल्यामुळे ते मॅक्झिमचा अर्थ त्याच्यामध्ये उलटा होतो, त्या वर्डिंगचा अर्थ उलटा होतो. आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे, या स्टेटमेंट प्रमाणे, की कोरॅबोरेशन जर नसेल तरी सुद्धा विक्टिमचं स्टेटमेंट जे आहे ते ऍक्सेप्टेबल आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट काय होतं, ट्रू होतं. तरी सुद्धा त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे त्यामुळे मी परत परत विचारतोय. सगळ्यांच्या लक्षात आलं का? पहिलं स्टेटमेंट एवढं सांगतं की दोघांचा एव्हिडेन्शियल व्हॅल्यू सेम आहे, बरं, त्याच्यामुळे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं की कोरॅबोरेशन जरी नसेल तरी सुद्धा म्हणजे रेप केसमध्ये विक्टिमची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे प्रोसिक्युटरची जी एव्हिडन्सची व्हॅल्यू आहे त्याला किंमत असते. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. रेप केसमध्ये आपण प्रॉसिक्युटरच्या एव्हिडन्सला खूप जास्त किंमत दिलेली आहे.
त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न कधीचा होता? 2019चा. एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सारखं सारखं म्हणतोय ना, की जेएमएफसीचे जे पेपर असतात त्याच प्रकारचे पेपर डीजेचे सुद्धा निघतात. ठीक आहे, म्हणजे जेएमएफसीचे जे पेपर जे काढतो माणूस, ठीक आहे, ज्या आता हायकोर्टामध्ये सध्याच्याला जे जे कोण पेपर काढते ते आपल्याला माहिती नाही कोण काढतंय. ठीक आहे, पण तुम्ही ट्रेंड जर बघितला ना, ज्या वर्षी जेएमएफचा पेपर जसा निघाला त्या वर्षी डीजेचा पेपर सुद्धा तसाच निघाला. ठीक आहे, आता जे मी तुम्हाला म्हणतो डीजेचा पेपर यावेळेस तसा सोपा असेल. ठीक आहे, कारण जेएमएफचा सोपा होता. ठीक आहे, तसंच होऊ शकतं डीजेच्या बाबतीत सुद्धा. कारण आता शेवटी कसं असतं की तो पेपर काढणारा माणूस बदलू शकतो, दुसऱ्या व्यक्तीला पेपर काढायचं काम दिलं जाऊ शकतं, पण जास्त चान्सेस तसेच असतात. 2019चा जेएमएफचा तुम्ही जर पेपर बघितला, 2019चा तुम्ही जर जेएमएफचा पेपर बघितला, सेम ट्रेंड आहे. आतापर्यंत आपण डीजेचे क्वेश्चन बघतो, किती अवघड अवघड प्रश्न विचारलेले आहेत, पण 2019चे प्रश्न जर तुम्ही बघितलं तर एकदम म्हणजे डिफिकल्टच आहे. जेएमएफचा 2019चा पेपर तर बघावं वाटत नाही, म्हणजे पोरांना एवढं म्हणजे भीती बसलेली मनामध्ये. ते पेपर बघितला की पोरांना वाटतं की आपण जेएमएफसी करावं का नाही करावं. ठीक आहे, असा प्रकार होऊन जातो. इथे तसेच प्रश्न तुम्हाला दिसत आहेत, हे सायने कॉन ऑन वगैरे म्हणजे आपल्याला माहितीच नसतं. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे, तसं अर्थ लावला तर ते सोपंच होतं, असं अवघड काही नव्हतं. दुसरा प्रश्न सुद्धा तुम्ही जर बघितला, हा सुद्धा प्रश्न तुमचा आहे 2019चाच. ठीक आहे ना, हा सुद्धा स्टेटमेंट बेसिसवर प्रश्न आहे. जेएमएफसीने सुद्धा कधी स्टेटमेंट बेसिसवर प्रश्न विचारले नाहीत. 2019च्या पेपरला मात्र जेएमएफसीने तसाच प्रकार केला होता. डीजेला सुद्धा 2019ला आपल्याला तसेच प्रश्न दिसत आहेत. काय प्रश्न आहे बघा, इफ अ कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट द डाईंग डिक्लेरेशन इज ट्रू अँड व्हॉलंटरली, जर हे सत्य असेल देन इट कॅन बेस कन्व्हिक्शन ऑन इट, त्याच्यावरनं कन्व्हिक्शन दिलं जाऊ शकतं. ठीक आहे, बरोबर आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्याच्यानंतर वेअर डाईंग डिक्लेरेशन इज अ सस्पिशियस, म्हणजे डाईंग डिक्लेरेशनवर जर समजा कोर्टाला संशय आला की डॉक्टर खोटं बोलतोय, डॉक्टर तर त्याच्यामध्ये डॉक्टरची आणि त्या कुठल्या तरी अॅक्युज पर्सनची समजा दुश्मनी आहे, आणि मुद्दाम होऊन हा डॉक्टर काय करतोय, अॅक्युज पर्सनचं नाव घेतोय, असं जर कोर्टाला वाटलं, ज्या पोलिसांसमोर डाईंग डिक्लेरेशन केलं त्या पोलिसाच्याच मनामध्ये काहीतरी एनिमिटी आहे त्या अॅक्युज पर्सन बद्दल, असं जर कोर्टाच्या काही लक्षात आलं, संशय आला कोर्टाला, इट शुड नॉट बी ऍक्टेड अपॉन विदाउट कोरॅबोरेशन एव्हिडन्स, दुसऱ्या एव्हिडन्स सोबत कोरॅबोरेट केल्याशिवाय ऍक्ट अपॉन करणार नाही. म्हणजे बरोबरच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, हे करेक्ट एक्सप्लेनेशन सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एक प्रकारे त्यालाच एक्सप्लेन करणार आहे. जर संशयित असेल तर आपण कोरॅबोरेशन करणार, आणि जर काही संशय नसेल तर अशा वेळेस आपण डायरेक्ट त्याच्यावर काय करू शकतो, कन्व्हिक्शन देऊ शकतो. त्यामुळे आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ठीक आहे, ही जी पद्धत आहे, ही पद्धत मुळात त्याच्यामध्ये युजीसी नेट एक्झामिनेशनचे क्वेश्चन अशा प्रकारचे असतात. बाकी आपण डीजेला असे काही जास्त प्रश्न बघितले नाहीत, पण तरी खाली अजून त्याच्यामध्ये तशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. डीजेला हार्ड लेवलचे प्रश्न म्हणलं तर अशाच प्रकारचे प्रश्न आहेत, याच्यापेक्षा अजून हार्ड लेवल नाही आहे. हार्ड लेवलच्या प्रश्नामध्ये टर्मिनॉलॉजीज आहेत फक्त, हे साइन कॉन ऑन वगैरे जे आहेत, विदाउट विच देर इज नथिंग. ठीक आहे, एका टर्म सोबत दुसऱ्या टर्मला कम्पेअर करायचं, या टर्म सोबत ही टर्म ही जर नसेल तर हे असणं शक्यच नाहीये. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो साइन कॉम नॉम, आणि त्याच्या अलीकडे नो लावलं तर अजून त्याचा अर्थ उलटा होऊन जातो. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, इन अ कन्फेशन ऍज इट इज रेफर्ड अंडर सेक्शन 24 एव्हिडन्स ऍक्ट, इट इज मेड आफ्टर द इम्प्रेशन कॉज बाय एनी इंड्युसमेंट थ्रेट प्रॉमिस, जर समजा ते थ्रेट प्रॉमिस वगैरे जर फुल्ली रिमूव्ह केलं तुम्ही, ठीक, आपल्याला सेक्शन 28 मध्ये दिलेलं आहे, जर ते फुल्ली रिमूव्ह ऑफ जर केलेलं असेल, तुम्ही अगोदरचं जर समजा ते सगळे इंड्युसमेंट वगैरे जर फुल्ली रिमूव्ह केलं, तर अशा वेळेस ते काय असणार आहे, रिलेव्हंट असणार आहे. ठीक, आपल्याला सेक्शन खाली 28 मध्ये वगैरे पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍडमिसिबिलिटी ऑफ डाईंग डिक्लेरेशन इज बेस अपॉन मॅक्झिम निमो मॉरिटस प्रॉसिम्युटर मेंटरी, म्हणजे एखादा मरणारा माणूस देवाकडे तोंडामध्ये खोटे घेऊन जाणार नाही. ठीक आहे, एखादा मरणारा व्यक्ती देवामध्ये खोटं तोंडात घेऊन जाणार नाही देवाकडे, त्याच्या याच मॅक्झिमवर डिपेंड आहे. ही मॅक्झिम्स पण आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, मॅक्झिम्स पण माहिती असल्या पाहिजेत.
ठीक आहे, थोडं वायरलेसचं येतो का आवाज आता? इज इट ऑडिबल? ठीक आहे, हा प्रश्न ऐकला का तुम्ही? ह्याच्या अगोदरचा ऐकला का? ठीक आहे, थोडं हे वायरलेसचं चार्जिंग संपलं. हा प्रश्न ऐकला ना तुम्ही? येस, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला मॅक्झिम्सवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मॅक्झिमवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि ही मॅक्झिम तशी आपण क्लासमध्ये बघितलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा माणूस देवाकडे तोंडामध्ये खोटं घेऊन जाणार नाही, हेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. निमो मॉरिटस रस प्रोसिमेटर मेंटरी. ठीक आहे, म्हणजे तोंडामध्ये खोटं घेऊन एखादा व्यक्ती देवाकडे जाणार नाही, त्याच्यानुसार तुम्हाला हे मॅक्झिमम नुसार हा डिफेन्स आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जे आहे विथ रेफरन्स टू सेक्शन 36, कुठल्या प्रकारचा मॅप रिलेव्हंट आहे? सगळ्याच प्रकारचे रिलेव्हंट असतात. नॉट रिलेव्हंट असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, नॉट रिलेव्हंट असं आपल्याला विचारलेलं आहे. जनरल पब्लिक असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेव्हंट असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटने हे केलं तर त्याला अजून जास्त एव्हिडेन्शियल व्हॅल्यू असते. याच्यामध्ये कोर्ट प्रिझ्युम करते याचा करेक्टनेस. आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जरी मॅप असेल तरी सुद्धा कोर्ट त्याचा करेक्टनेस प्रिझ्युम करतो. म्हणजे जे जनरल पब्लिक समजा जे जनरली रस्त्यावर जे अवेलेबल असतात पुस्तकामध्ये कुठल्याही पब्लिकेशनमध्ये, त्या ठिकाणी कोर्ट फक्त एवढंच प्रिझ्युम करतं की अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये असा काहीतरी मॅप प्रिझ्युम म्हणजे पब्लिश केलेला आहे. ठीक आहे, तेवढंच कोर्ट फक्त प्रिझ्युम करतं. पण जर तो जर स्टेट गव्हर्नमेंटने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेला असेल तर अशा वेळेस कोर्ट त्याच्यामध्ये त्याचा करेक्टनेस आणि त्याची अॅक्युरसी जी आहे ही कोर्ट त्याच्यामध्ये प्रिझ्युम करत असतं. ठीक आहे, तुम्ही काय करा, थोडं याच्यासाठी एवढंच लक्षात ठेवा, हे वायरलेस जे असं वापरलं तर हे जास्त डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि हे थोडं मला असं एक्सप्लेन करायला पण कठीण जाते. ठीक आहे, राहिलेले जे प्रश्न आहेत आपले ह्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्टचे ते उद्या कंप्लीट होतील. उद्या आपण एव्हिडन्स ऍक्ट त्याच्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर तुमचे बाकीचे सुद्धा जे टेस्ट ऍड केलेले आहेत, एव्हिडन्स ऍक्टचं जसं आपण लेक्चर घेतलेले आहेत याचं रिव्हिजन पण घेतलेलं आहे. आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आपण काहीच सोडलेलं नाहीये. म्हणजे फ्रॉम सेक्शन फर्स्ट टू त्याच्यामध्ये लास्ट पर्यंत आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जरी त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल कुठला तरी पार्ट राहिलेला आहे, ठीक आहे, तसेच राहण्यासारखं काही आहेच नाही. त्यामुळे आपण सरळ एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आपल्याला काही राहिलेला पार्ट वगैरे कव्हर करायची गरज नाहीये. ठीक आहे, यानंतर आपण आपले इंडियन पिनल कोड वगैरे जे आहे, ठीक आहे, इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्यावर तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत, ठीक आहे, आपले कोणत्या कोणत्या विषयांचे प्रिव्हियस इयर डिस्कशन झालेत? ठीक आहे, आपण सीआरपीसी एक केला ना फक्त? येस, तुमच्या कोर्समध्ये आपण कोणते कोणते ऍड केलेत? ठीक आहे, येस, जे कोणत्या कोर्समध्ये ऍड केलेले आहेत ते सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्याप्रमाणे आपण दुसरा जो सब्जेक्ट असेल परवा दिवशीपासून आपण दुसऱ्या सब्जेक्टचा आपण त्याच्यामध्ये रिव्हिजन करूया. ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्टचे सगळे लेक्चर तुम्ही बघितले असतील ते बघून घ्या. येस, इंडियन पिनल कोडची टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये? इंडियन पिनल कोडची टेस्ट असेल ना? इंडियन पिनल कोडची टेस्ट जी आपली आपण बनवलेली आहे डिस्ट्रिक्ट जजची मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरची, ती तुम्हाला मिळाली नाहीये का? एक मिनिट मी चेक करतो. जर राहिली असेल तर मी उद्या सांगतो ऑफिसच्या व्यक्तीला ऍड करायला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, डीजे मुस्लिम लॉ पीवाय क्यू आहे, डीजे हिंदू लॉ पीवाय क्यू आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे. येस, आपण हा सिव्हिल प्रोसिजर कोडचे आतापर्यंत आलेले प्रश्न आपण बघितलेत. ठीक आहे, त्यानंतर सीआरपीसीचे पण आपण बघितलेत. ठीक आहे, त्याचे रेकॉर्डिंग पण मी काल ऍड केलेत. काल जे तुमचे राहिलेले जे रेकॉर्डेड लेक्चर होते ना, डेली रेकॉर्डेड लेक्चर बरेच राहिले होते आपले, ते मी काल ऍड केलेत सगळे. ठीक आहे, कालचे राहिले असेल, कालचा आणि आजचे राहिले असतील. आता कोणता इश्यू सॉल्व्ह झाला तुमचा? ठीक आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्टवर कमीच प्रश्न आले त्याच्यामुळे ते कमी प्रश्न आहेत. ठीक आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वगैरे जे कायदे आहेत ना, डीजेल आता एवढे 36 कायदे आहेत, किती विचारणार एखाद्या विषयावर? लहान लहान कायद्यांवर कमीच प्रश्न आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे कमी प्रश्न दिसत आहेत ते कमीच आहेत त्याच्यामध्ये.
येस, आयपीसीच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे, टोटल 106 प्रश्न आलेत आतापर्यंत डीजेला. ठीक आहे, इंडियन पिनल कोडचे आतापर्यंत 106 प्रश्न आलेत आणि ती टेस्ट तुम्हाला दिसायला पाहिजे. आयपीसी दिसत नाहीये का कोणाला अजून? ठीक आहे, सुरुवातीला दिसत नव्हतं मॅडम, थोडा प्रॉब्लेम होता पहिल्या दिवशी, पण तो सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी जे होतं ना त्याच्यामध्ये थोडं एमसीक्यू ला एक बेसिक सेटिंग लावायची असते, ते ऑफिसच्या व्यक्तीला लक्षात आली नव्हती. तुम्ही त्यानंतर चेक करा, तुम्हाला ते आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. येस, मी परत एकदा बघतो तुमच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही आता अजून चेक करा परत. मी परत ते सगळे चेंजेस पब्लिश केलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही मे बी परत परत बघितलं नसेल तुम्ही, आता तुम्ही बघून घ्या आणि जर काही अडचण असेल तर. हा, तेच तर म्हणतोय, आयपीसी तर आहे ना. टोटल 106 प्रश्न विचारलेत, म्हणजे आयपीसी वर तुम्ही बघा, एवढे जास्त प्रश्न विचारले नाहीत डीजेला, पण आयपीसी वर डीजेला आतापर्यंत खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. तर तो जो आहे, आपण आपल्या पुढचे जे लेक्चर असतील एव्हिडन्स ऍक्ट नंतर आपण आयपीसी त्याच्यामध्ये बघणार आहोत. आयपीसीचे लेक्चर तर आपण तुम्हाला सगळे दिलेले आहेत, ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आपलं डिस्कशन राहिलेलं आहे. ठीक आहे, ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरपासून आपण करूया. येस, ठीक आहे. येस, थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.